मुद्द्याकडे। मंडळी, राज्यभर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय। उद्या मतदान आणि परवा मतमोजणी आहे, पण या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपल्याला काय दिसलं? सभेचं ठिकाण गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पळापळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लावलेली तगडी फिल्डिंग। सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या नेत्यांमध्ये जिंकण्याची किती तीव्र स्पर्धा दिसते। प्रसंगी नुरा कुस्ती रंगली आहे, पण तेवढ्याच ईर्षेने लढताना विरोधी पक्ष दिसतायत का हो? विरोधकांचा आवाज का क्षीण दिसतोय? खरंच सत्ताधाऱ्यांना घेरण्यात विरोधक कमी पडतायत का? असं वाटतंय की सत्ताधारी पक्षांमध्येच ही निवडणूक सुरू आहे। एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक संधी ते सोडत नाही, स्वबळावर लढतायत, अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतायत। याला मुद्द्यांचा अभाव म्हणायचं की विरोधकांच्या इच्छाशक्तीचा? राज्याची सत्ता असून सुद्धा सत्ताधारी ही निवडणूक हलक्यात घ्यायला तयार नाहीयेत। त्यांना संधी द्यायची नाहीये विरोधकांना। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकमेकांशी दोन हात करतायत, कुरघोडी करत महाराष्ट्र पिंजून काढतायत। हे नेते जणू काय अस्तित्वाची लढाई लढतायत, अशी निवडणूक लढतायत। माध्यमांच्या चर्चेत तेच आहेत, पण त्यांच्या धोरणांवर टीका करून त्यांना घाम फोडणं ज्या विरोधकांकडून अपेक्षित असतं, ते चर्चेतून सुद्धा गायब का दिसतंय? भाजपची तर शतप्रतिशतच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे। मान्य आहे, त्यांच्याकडे सत्ता, यंत्रणा, संसाधनं, निधी सगळं आहे, शिवाय आक्रमक रणनीती आणि केडरची मेहनत सुद्धा आहे। पण विरोधक किमान लढवय्येपणा दाखवण्यात कमी पडतायत का? एक समाधानकारक अशा प्रकारचं यश सुद्धा त्यांना मिळवायचं नाहीये का? विरोधी पक्षातल्या प्रमुख 3 नेत्यांच्या सभांचा तुम्ही आकडा काढा आणि त्यांच्या सभा किती झाल्या मोजात, बोटं पुरेशी आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाली असा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या दाव्याची ही खरं तर लिटमस टेस्ट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानली जाते। ही निवडणूक थोड्या नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी होतीये, ज्यात 1,07,00,000 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। इतक्या महत्वाच्या लढाईत अवसान गळाल्याची स्थिती विरोधकांना खरंच परवडणारी आहे का, की विरोधकांनी निवडणुकीआधीच बाय दिला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, त्याचीच करणार आहोत आपण चर्चा। पण प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे सुद्धा आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत राजकीय विश्लेषक रविकरण देशमुख सर आहेत। देशमुख सर, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आहेत। नवनाथराव, स्वागत आहे तुमचं। शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत। डॉक्टर साहेब, स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत। ताई, तुमचंही स्वागत। आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी पाटील आपल्या सोबत आहेत। बालाजीराव, तुमचं सुद्धा स्वागत आहे। चर्चेची सुरुवात मला विद्याताईंपासून करायची आहे, ती एका गोष्टीसाठी। ताई, खरं तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर ही पहिली अशी मोठी निवडणूक आहे जिथं या सत्ताधाऱ्यांना घेरण्याची खूप मोठी संधी तुम्हाला, पण घेरताना तुम्ही का दिसत नाहीयेत? विरोधी पक्ष आज पहिल्यांदा इतका कमकुवत का वाटतोय? विरोधी पक्ष कमकुवत आहे हे मी बिलकुल तुमचं विधान सत्य नाहीये। बरं, कारण विरोधी पक्ष हा लढाऊ पक्ष आहे, परंतु त्याने लढायचं कोणाकोणाशी? म्हणजे आमचा जो सर्वपक्षीय मोर्चा होता त्याच्यामध्ये आम्ही हे दाखवून दिलं की निवडणूक आयोगाने ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। मतदारांची जी वाढती संख्या आहे, बोगस मतदान आहे, हे जर सगळं तुम्ही ठीक केलं नाही तर निवडणुका घेणं बरोबर नाहीये। आणि त्यामुळे विरोधकांची शक्ती जी आहे ती निवडणूक आयोगाशी सुद्धा आम्हाला लढायला लागतंय। बोगस वोटिंग कसं होतंय, मतदार याद्या कशा खोट्या आहेत, कसे मत एकेका घरामध्ये किती वाढवलेले, हे सगळं केलं, परंतु निवडणूक आयोगाने त्याची फारशी घ्यावी तशी दखल घेतली नाही। निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे म्हणायला आपण ठीक आहे, परंतु ते स्वायत्त नाहीये हे आपण आता या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे युतीमधले जे 3 पक्ष प्रमुख आहेत तेच एकमेकांविषयी कुरघोड्या करतायत, भांडणं इतके आहेत की ते एकमेकांचे विरोधक झालेले आहेत। त्यामुळे कदाचित मीडियाचं लक्ष हे जास्ती करून त्यांच्या भांडणांमध्ये, आता मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री आणि ह्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे, पैसे वाटप हे दोघं पकडून देत आहे. म्हणजे जे मुद्दे आम्ही बोलायचो ते आता एकमेकांच्या विरोधात हे बोलतायत. हां. त्यामुळे आमचं बोलणं जे आहे त्याच्याकडे मीडियाचं लक्ष नाहीये. तुम्ही जे म्हणाले, की त्यांच्याकडे सगळंच आहे, पैसे वाटप करतायत, सगळं करतायत. पण आमच्याकडे जे केडर आहे ते हं, ग्रास रूटवर काम करणारं आहे आणि ते करतायत. हं. आता स्थानिक स्वराज्याच्या च्या संस्थांच्या ज्या निवडणुका असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नेत्यांनी गेलंच पाहिजे असं नाहीये. तरी आमच्या इथे आमचे नेते जाताना आणि त्यांच्या प्रचार सभा झालेल्या आहेत, परंतु मीडियाचं त्याच्याकडे फारसं लक्ष नाहीये. मीडियाचं लक्ष रवींद्र चव्हाण काय बोलतायत, नाही, मीडियाचं ताई लक्ष ताई देवेंद्रजी ताई कुठे चाललेले ताई आहेत, मीडियाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र भाऊ बोलत नाहीयेत का? ह्याच्याकडे तुमचं जास्ती लक्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही कुठेतरी विरोधक म्हणून कमी पडतोय असं म्हणायला नाही. कारण ह्या 3 पक्षांमध्येच एकमेकांचा विरोध इतका वाढलेला आहे प्रचंड, की आता त्यांचं असं झालंय, की गरज सरो आणि वैद्य मरो. म्हणजे ठीक आहे. आता त्यांना ताई ताई दोन्ही म्हणजे तुम्ही मीडियाला अजितदादांची बोलताय. राष्ट्रवादी. हां, तुम्ही मीडियाला बोलताय, पण मी जरा माहिती काढली, की विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यांच्या किती सभा झालेल्या आहेत. तर त्या सभांचा आकडा हा खूप कमी आहे सत्ताधाऱ्यांच्या तुलनेमध्ये. म्हणजे ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलतो मी तुम्हाला. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारे, तुम्हाला विरोधक म्हणून प्रश्न विचारावा की सत्ताधारी म्हणून विचारावा, काय म्हणून विचारावा, हा मला प्रश्न पडलेला आहे. पण ज्या पद्धतीनं तुम्ही लढताय, ते खरंच तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? एवढं द्वेषानं लढताय तुम्ही. म्यूट आहेत. डॉक्टर साहेब म्यूट आहेत. म्यूट काढा. सॉरी विलासजी, हां. ही लढाई आमच्या अस्तित्वाची होऊच शकत नाही. आमच्याकडे 60 आमदार आहेत, हं, आमच्याकडे खासदार आहेत. अस्तित्व आमचं काही पणाला लागलेलं नाहीये. हं, प्रश्न असा आहे की कुठचीही निवडणूक अगदी व्यवस्थित लढायची असते, प्राणपणाने लढायची असते आणि ते लढण्याचं काम आम्ही करतोय. आता जिथे जिथे आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, तिथे तिथे आरोप प्रत्यारोप हे होणारच आहे. हं. याच्यात वादच नाही. हे प्रत्येक इलेक्शन मध्ये होतात. जिथे जिथे आघाडी किंवा युतीचे लोक एकमेकाच्या विरोधात असतात, तिथे तिथे त्यांना त्याच पद्धतीने काम करावं लागतं. हा साधा प्रश्न आहे. हं. त्याच्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने सगळ्यांबरोबर वागतोय. राहिला प्रश्न अस्तित्वाचं जे आहे, ते मला वाटतं विरोधक सगळे मिस्टर इंडिया बनलेले आहेत. हं, मिस्टर इंडिया एक पिक्चर येऊन गेलेला, त्याच्यामध्ये सगळे अदृश्य होते आणि ते अदृश्य व्हायचे तो मिस्टर इंडिया. हं, आणि तसं विद्याताई म्हणतात की आमचे नेते जात आहेत पण दिसत नाही मीडियावर, हं. कारण ते मिस्टर इंडिया झालेले आहेत. आता ते कुठे जातात, कोणत्या सभा घेतात तेच कळत नाही. काय झालेलं आहे माहितीये का विलासजी, निवडणुकीच्या आधी हां. यांना हे कळून चुकलेलं आहे की आपण कितीही काय प्रयत्न केला तरी आपण काही निवडून येऊ शकत नाही. आपलं काही चालणार नाहीये. आपल्याकडे कोणतेही मुद्दे नाहीयेत. त्याच्यामुळे ज्यावेळी ही परिस्थिती येते, तर माणूस युद्धाच्या आधीच गलित-गात्र होतो आणि तीच परिस्थिती विरोधकांची झालेली आहे. ठीक आहे. मी त्याच्यामुळे विचारतो. बालाजी यांनी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत. येतो यांनी तुमच्याकडे. नाही, नाही. यांनी हे हारलेले आहेत मनातून सगळे विरोधक. बरं. त्याच्यामुळे तुमचं मनच हारलेलं असल्यावर तुम्ही कसे उभे राहणार? हां. आज एकही सभा यांच्या होत नाहीत. एकाही मुद्द्यावर हे बोलत नाहीत. बालाजी पाटील जे आहेत आमचे जुने काँग्रेसवाले, त्यांचे अध्यक्ष सोडले तर आमचा त्या काँग्रेसचा एकही नेता बोलत नाही. कोण कुठे बाहेर फिरत नाही. सगळेजण आपापल्या ह्याच्यात आहेत. बालाजीराव 40 जणांमध्ये बघितलं, ठिकठिकाणी फिरतायत. त्यांना आज स्टार सुद्धा प्रचारक. काँग्रेसची किती चिंता आहे. बालाजीराव बालाजीराव ते येस म्हणतायत येस मिस्टर इंडिया झालेत आणि खरंच आहे. काँग्रेसकडे नेत्यांची एवढी फौज आहे. आता सगळं कव्हरेज करतोय आम्ही, सगळ्यांच्या दाखवतोय असं नाहीये. आज तुम्हाला संधी आहे, सगळ्यांना संधी आहे. पण जर नेते विधानसभा निवडणुकीत सुद्धा असंच झालं, प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात होता. आज सुद्धा तेच झालंय का मिस्टर इंडिया? सर, सगळ्यात प्रथम तर मला आपल्याला सांगायला आवडेल की हं, या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही जमिनीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या तीनही पक्ष वेगवेगळे लढत असताना त्यांची झोप उडवलेली. विलासजी, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो. बर. भोकर विधानसभेमध्ये यांचे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत,
नवनाथ बन आहेत, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. हम्म, त्यांचे स्टार प्रचारक आहेत भाजपचे ते, हम्म. आणि भाजपचे राज्याचे स्टार प्रचारक माजी मुख्यमंत्री आज फक्त मुदखेड आणि भोकर या 2 नगर परिषदांचे प्रचारक झालेले आहेत आणि गल्ली बोळांमध्ये फिरायला लागलेले आहेत. इतकं प्रचंड अरे मग त्यांच्या ते नाकी वाईट नऊ आहे की आणलेलं आहे. चांगलं आहे? आणि आणि जर कुणाला याच्यावरती जर राजू वाघमारे म्हणत असतील की मिस्टर इंडिया आहे, तर असं अजिबात नाहीये. हा. तर सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन कॉर्नर बैठकांपासून मोठ्या सभांपर्यंत आम्ही घेतोय. आणि मुद्द्यांचं म्हणत असाल तर ज्या पद्धतीनं विद्याताईंनी सांगितलं, बोगस मतांपासनं, बेरोजगारींपासनं ते आज जो पैशांचा पाऊस पडतोय, मी तुमच्याशी बोलतोय मुदखेड शहरातनं, तर आजूबाजूला नवनाथ बन यांनी माहिती घ्यावी, पैशाचा भाजपचे पाऊस लोक पडतोय. पैसे वाटप करत आहेत. त्यावरती आम्ही तक्रारी केल्या तरी निवडणूक आयोग काही करायला तयार नाहीये. तर याचाच अर्थ असा काय, तर विरोधक आम्ही ओरडतोय, त्यांच्या विरोधामध्ये बोलतोय, यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत, तरी देखील देवेंद्र फडणवीस हे प्रशासनाला हाताशी धरून वाटेल त्या पद्धतीनं या देशामध्ये, या राज्यामध्ये पूर्ण वाटेल त्या पद्धतीनं कारभार त्यांचा चाललेला आहे. त्यामुळं राजू वाघमारेंना मिस्टरी वाटत असेल, त्यांची ती नजर असेल, तर त्यात त्यांना लकलाभ असो. पण आम्ही लढतोय. आमच्या प्रदेश अध्यक्षांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धा डझन सभा या ठिकाणावरती घेतलेल्या आहेत, अगदी सगळीकडे घेतले आहेत. या उलट मला असं विचारायचंय, तुम्ही म्हणालात की विरोधकांनी बाय दिलाय काय, मला दोनही सत्तेतल्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं की सत्तेतले 3 पक्ष जे भांडतायत त्यांनी सत्तेला बाय दिलेला आहे का, हे त्यांनी सांगावं. ठीक आहे, मी सत्तेला बाय दिलेला मी आहे का विचारतो. त्यांनी? आणि मला रविकरण सरांकडे विश्लेषणाला जायचंय, पण नवनाथ बन यांना विचारू देत मला. नवनाथजी, खरं सांगा, तुमची लढाई कुणासोबत आहे? तुमची लढाई विरोधकांसोबत आहे की सत्तेतल्या मित्रांसोबत आहे? विलासराव, आमची लढाई ना विरोधकांसोबत आहे ना सत्तेतल्या मित्रांसोबत आहे. आमची लढाई ही कार्यकर्त्यांसाठी आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्ता हा येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेसाठी काम करत असतो. म्हणून कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतायत. जवळपास 35हून अधिक सभा गेल्या 8 दिवसामध्ये देवेंद्रजींनी घेतल्यात. आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी देखील 35हून अधिक सभा घेतल्यात. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी देखील 25हून अधिक सभा घेतल्या. आमचे सर्व स्टार प्रचारक जवळपास 288 नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये पोहोचलेत. आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आता आपण कार्यकर्त्यांसाठी संघर्ष केला, आता आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, कार्यकर्त्यांसाठी लढा दिला, तर निश्चितपणे कार्यकर्ते आपल्याशी प्रामाणिकपणे उभं राहतात. म्हणून आम्ही हा संघर्ष ना सत्तेसाठी आहे ना विरोधकांसाठी आहे. हा संघर्ष कार्यकर्त्यांसाठी आहे. कार्यकर्ता पण लढला, लोक म्हणतात हे कार्यकर्ते जिंकला. नाहीत, तुमच्या नेत्यांच्याच घरातले लोक उभे केलेत. नाही विलासराव, टक्केवारी काढली तर 5% देखील येणार नाही. भारतीय जनता पार्टीची पूर्ण टक्केवारी काढली तर 5% देखील नेत्यांच्या घरामध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ऐकून घ्या. नवनाथजी, बरं, एक ऐकून घ्या. जण माझं एक ऐकून जण घ्या आणि हा. मग बोला. हा. आपण पर्सेंटेज काढलं तर 5% देखील आम्ही नेत्यांच्या घरामध्ये किंवा कुणाच्या नातेवाईकांना तिकीट दिलं असेल. जास्तीत जास्त 5%. 95% सर्वसामान्य कार्यकर्ता हा निवडणूक लढतोय आणि निवडणूक जिंकणार आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, तर महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. यांच्यामध्ये समन्वय नाही. ज्या पद्धतीनं ऐका, बालाजीराव, मी येतो तुमच्याकडे, येतो ना तुमच्याकडे. तुम्ही बोलत बालाजीराव, हे डिबेट असं कसं होऊ शकेल? तुम्हाला दिला ना वेळ, मी येतो तुमच्याकडे. बालाजी गाडेना गप्प करावी. बालाजीराव थांबा. ज्या पद्धतीनं काँग्रेसचं अस्तित्व राहिलेलं नाहीये, काँग्रेसचा एकही नेता मैदानावर दिसत नाहीये, काँग्रेसचे नेते पूर्णपणे झोपलेले आहेत, काँग्रेसची अस्तित्वाची देखील लढाई नाहीये. त्यामुळे काँग्रेसची काय अवस्था आहे महाराष्ट्र बघतोय. आणि उद्या परवाच्या दिवशी निकाल लागेल. विलासराव, काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये, आता लिहून घ्या, हा दावा मी करतोय, काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये देखील यश मिळणार नाही. त्याच्यापेक्षाही खालची अवस्था यांच्या, जसं बिहारमध्ये 6 जागांवर काँग्रेसची अवस्था झाली, असं सिंगल डिजिट मध्ये. ठीक आहे. दावे प्रतिदावे आहेत. मला रविकिरण सरांना विश्लेषण करायचंय, त्यांच्याकडे जायचं विश्लेषणासाठी. भाजपने एक निवडणुकाचा साचा तयार केलेला आहे. त्याच्यात ईव्हीएम आहे, त्याच्यामध्ये पैसे वाटप आहे, त्याच्यामध्ये सत्ता आहे. आणि त्यांच्या त्या ह्याला जनतेच्या मध्ये जाऊन मागायला हवं होतं ना. ताई, संधी आहे ना. त्यांनी घडवून आणलेले 10,000 रुपये वाटले. आज सुद्धा त्याचे आमदार, त्यांचे आमदार गोरे म्हणाले की कारण भरपूर होतील ना. बरं, ठीक आहे.
मी सगळ्यांना थांबवतोय. देवा भाऊ 3 ते 1,500 रुपये देतात, बर. म्हणजे फक्त पैसे रविकिरण वाटप सर, करतात. रविकिरण सर, आणि सध्याचं जे महाराष्ट्रातलं चित्र ह्या निवडणुकीतलं दिसलं, जिथं की 1,07,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, एवढ्या शहरांमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत ही निवडणूक होतीये. या निवडणुकीमधला विरोधकांचा जो प्रेझेन्स तुम्हाला दिसतोय, तो प्रेझेन्स आज तितक्या ईर्षेनं, तितक्या ताकदीनं, एकजुटीनं तुम्हाला खरं दिसतोय का? आणि नसेल तर त्याची कारणं काय आहेत आणि त्याचा परिणाम काय? आपण जी विरोधक आणि सत्ताधारी अशी चर्चा करतोय, ती राज्य पातळीवर विधानसभेमध्ये जे विरोधकांचे सत्ताधारी होते आणि जे नेहमी एकमेकांच्या विरोधात लढतात तशी करतोय. या निवडणुकीत तसं विरोधक आणि सत्ताधारी असं विभागणी करायची गरज नाही. हम्म. याचं कारण असं की सोयीनुसार अनेक ठिकाणी युत्या आणि आघाड्या झालेल्या आहेत. हम्म. त्या युती आघाडीमध्ये कधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना काँग्रेस सोबत दिसते, कधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतात. मग आता विरोधक आणि सत्ताधारी म्हणायचं कोणाला, हा प्रश्न आहे. हम्म. याच्यामध्ये फरक एवढाच करता येईल की कुठल्या राजकीय पक्षाने या निवडणुकीमध्ये अधिक रस घेतला आणि घेतला नाही. ढोबळमानानं चर्चा करायची झाली तर याच्यामध्ये 2 प्रमुख मुद्दे आहेत विलास. हा. एक, पहिली गोष्ट अशी की विरोधी पक्षाजवळ, विरोधी म्हणजे राज्य पातळीवरचा विरोधी, ज्याला हो. आपण महाविकास आघाडी म्हणतो, हम्म. ज्याच्यात मनसे सुद्धा येतं, यांनी निवडणुकीमध्ये का सहभाग फारसा नोंदवला नाही, तो लक्षणीयरित्या का दिसून आला नाही. याचं पहिलं कारण असं दिसतं की आजच्या स्थितीमध्ये कुठलीही निवडणूक साधी सोपी राहिलेली नाही. तत्व आणि विचारांची लढाई राहिलेली नाही. अनेक ठिकाणी निवडणुकीमध्ये रोख रक्कम पकडलेली आहे. आत्ताच हिंगोलीची बातमी मी पाहत होतो. हा. याच्या आधी कणकवलीला स्वतः निलेश राणेंनी काही रक्कम पकडून दिली. त्याच्यानंतर सोलापूरचे एक आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते म्हणाले की आमच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेने 300 कोटी रुपये पाठवलेत, याचा तपशील मी लवकरच जाहीर करणार आहे. मग आता हा जर एवढा मोठा आकडे जर आपण पाहिले, नोटा पाहिल्या, तर विरोधी पक्ष म्हणून ज्याला आपण म्हणतो महाविकास आघाडी, हे कुठून आणणार आहेत? कारण यांची अवस्था इतकी सध्या नाजूक आहे की यांच्याजवळ सत्ता नाही कुठे. हम्म. गेले जवळपास 2022 नंतर हे विधानसभेत म्हणजे सत्तेत नाही आहेत राज्यात, केंद्रामध्ये तर सत्ता नाहीच आहे, गेले 3 टर्म झालं. हे साधन सामुग्री कशी जुळवणार? हम्म. निवडणूक इतकी सोपी नाही राहिलेली. तुम्ही जेव्हा राज्य पातळीवरचा नेता एखाद्या ठिकाणी सभेला जातो, तेव्हा भाषण ठीक आहे हो, हम्म. पुढचं काय असं विचारलं जातं त्यांना, पुढं काय करू सांगा. कारण गल्लोगल्ली फिरताना, लोकांच्या अपेक्षा पुऱ्या करताना दुर्दैव आहे हे की विचारांपेक्षा, तत्वांपेक्षा तुम्ही काय देणार आहात, निवडणुकीत काय करणार आहात ते सांगा, अशी विचारणा होते. तेव्हा राज्य पातळीवरचे नेते तरी त्यांना काय उत्तर देणार आहेत हे महाविकास आघाडीचे. हम्म. दुसरी मी- गोष्ट अशी मी की विचार- यांनी हा. झाकली हम्म. हा. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. हम्म. कशी सांगतो, हम्म. प्रचंड ताकदवान आहे महायुती, हम्म. त्यात काही शंकाच नाही. त्यांच्याकडे हम्म. सत्ता आहे, साधन सामुग्री आहे, मनुष्यबळ आहे, माजी आमदार, माजी नगरसेवक, सगळं ताकद त्यांच्याकडे आहे. यांनी किती जोर लावला असता तरी तो मर्यादितच होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हम्म. आणि मनसे मर्यादितच होतं. यांनी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. मोठ्या जोशात उतरावं तर साधन सामुग्रीची अडचण आहे मग हा एक आणि प्रकारे काय फार बाय मोठा आहे का? प्रचार करून अपयश पदरी यावं, तर उत्तर त्याचं काय द्यायचं उद्या. त्यापेक्षा अधिक प्रेझेन्स न दाखवता मर्यादित प्रेझेन्स काँग्रेसने दाखवला, बाकीच्यांचा प्रेझेन्स तर दिसूनच आला नाही. त्यामुळे मला असं वाटतं यांनी आपलं एक सेफ साईड म्हणून उद्या जर निकाल एकतर्फी लागले तर आम्ही फारसा काही रसच घेतला नव्हता, त्यामुळे म्हणजे कारण यांनीच तयार आहे. आपापसात गोंधळ घातला आणि जिंकले असं म्हणतील ते. ठीक आहे, ठीक आहे. बालाजीराव, एकतर तुमच्याकडे कारणं तयार आहेत का, आणि रसद नाही हे तुमचं वास्तव आहे का? खाली काय जाणवतंय? कमी पडते का रसद? विषय मी रविकिरण सरांनी मांडलेल्या एका मुद्द्याशी सहमत आहे की निवडणुकांमधला भाजपनं जे, म्हणजे भाजपनं ते म्हणाले नाही पण मी म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं जे पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, हे जे मागच्या काही कालखंडामध्ये राजकारण उभं केलेलं आहे, त्या सगळ्यांमध्ये पैशातनं सत्ता 70 वर्ष तुम्ही हेच केलं होतं का? पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसे. तुम्ही खोटे आरोप करणार असा मागाशी तुम्ही माझ्यामध्ये बोलला होता. हा, नाही, कुणी एकमेकांमध्ये बोलू नका, एकमेकांमध्ये कुणी बोलू नका. मी येतो, तुम्हाला वेळ देतो. नवनाथराव, मी तुम्हाला वेळ देतो. नवनाथराव, मी तुम्हाला वेळ देतो. बालाजीराव हा बोला. बालाजीराव पूर्ण करा. ऐकून घ्या. एकमेकांमध्ये बोलू नका प्लीज. हा, बालाजीराव बोला मग पटकन. उगाच खोटे तर आरोप मला करू इतकंच- नका म्हणावं. बरं आहे. तर मला इतकंच सांगायचंय की आम्ही महाविकास आघाडी, विशेष मी काँग्रेसचं सांगतोय की काँग्रेसने या निवडणुकांमध्ये आम्ही जोर लावून आम्ही अत्यंत कसून लढत आहोत. मला इतकंच सांगायचंय की ही निवडणूक लढवत असताना
ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत विलासजी, आपल्याला माहिती आहे की यामध्ये चित्र वेगळं असतं. अनेक ठिकाणावरती वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तिथल्या स्थानिक मुद्द्यावरती लढल्या जातात. पण आम्ही ही निवडणूक लढवत असताना त्या जिल्ह्यातले जे युतीतले जे मंत्री नेते आहेत त्या नेत्यांना पूर्ण जेरीस आणून स्वतःच्याच नगर परिषदेमध्ये जेवढे यांचे स्टार प्रचारक आहेत त्याच शहरापुरतं मर्यादित करून गल्ली बोळात फिरायला आम्ही मजबूर ठीक आहे, केले. ठीक आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते बर त्या ठिकाणी लढतोय. असे असंख्य उदाहरण आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आदरणीय बर हर्षवर्धन बर सपकाळ तुम्ही साहेब, जेरी सांडताय किंवा तिकडे म्हणताय, विजय मला वडेट्टीवार असतील. डॉक्टरांना विचारायचं आहे. Yes. डॉक्टर साहेब, Yes. आता विरोधकांनी तुम्हाला किती जेरी सांडणं माहित नाही, पण तुमच्या काय झाडी, काय डोंगर आणि काय ते सगळे ते धाडीनी बेजार आहे तो. शहाजी बापू पाटलांच्या बद्दल जर आपण बोलत असाल तर त्यांच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं दुःख त्यांनी बोलून दाखवलं की भाजपला निवडून येण्यासाठी त्यांनी काय केलं होतं आणि आता काय होतंय. तर त्यांनी त्यांच्या व्यथा बोलून दाखवलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट विलासजी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एकमेकाच्या विरोधात तुम्ही उभे राहता तेव्हा स्थानिक पातळीवरची लढाई ती असते आणि त्याच द्वेषाने आणि त्याच जोराने तुम्ही एकमेकाच्या विरोधात बोलता आणि एकमेकाच्या विरोधात तुम्ही उभे राहता, कारण ती निवडणूक तुम्हाला जिंकायची असते. प्रश्न आहे निवडणुकीचा. दुसरा प्रश्न आहे की मगाशी रवी किरण आमचे मित्र बोलत होते की भाजपने किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आता तयार झालेल्या आहेत किंवा यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. यांनी सुरुवातीपासून ज्यावेळी वोट चोरीचा मुद्दा घेतला त्याच वेळी आम्ही सांगत होतो की निवडणुकीत हरण्याची जी तजवीज आहे कारणांची ती विरोधकांनी करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे आता जर कारण आपण सांगायची की बाबा आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही. अरे तुम्ही विरोधक आहात, तुमच्याकडे मुद्दे पाहिजेत, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायला पाहिजे, पण यांच्याकडे आता बोलण्याची हिंमत राहिलेली नाही. हे झालेले आहेत मिस्टर इंडिया. यांचा चेहरा असा झालेला आहे विरोधकांचा. विलासजी, एक हिंदी मध्ये म्हण आहे की रोता क्यों है तो बोले सूरत ही ऐसी है. तसं विरोधकांचं झालंय की रोता क्यों है. यांना विचारलं की हे सांगण्याचा चेहराच तसा आहे. त्याच्यामुळे काय झालंय यांच्याबद्दल आता मला बोलायचंय. ताई बोला, ताई बोला. जास्त बोलण्यात अर्थ नाही. डॉक्टर वेळ कमी आहे माझ्याकडे. ताई बोला, ताई बोला. विरोधी पक्षाला वेळ दिला पाहिजे. महाविकास आघाडीला बाजूला ठेवा, परंतु रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्या सुब्बाराव यांनी सुद्धा सांगितलंय की राज्य हे जे कर्ज घेत आहेत आणि लोकांना वाटप करतायत. आता आज तुम्हाला माहितीये आमदार गोरे काय म्हणाले की या बहिणींना नवरे 100 रुपये सुद्धा देत नाही, पण आमचे देवा भाऊ यांना 1,500 रुपये देतात. म्हणजे आता लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देतायत ते कोणाच्या याच्यातनं देतायत? लोकांच्या, आमच्या आम्ही जे टॅक्स भरतो त्याच्यातनंच देतायत ना. आणि इतका पैसे वाटप होतोय. आताच तुम्ही दाखवलं कुठेतरी 1.5 कोटी रुपये पकडले. हे सगळं इतकं सर्रास चालू आहे. सगळं पोलीस फोर्स तुमच्यासाठी काम करतोय. मला तर वाटतं पोलिसांना तर इतकं गोंधळलेली परिस्थिती असेल की मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का अर्थमंत्र्यांचं ऐकायचं आणि कोणी ऐकायचं. म्हणजे सगळी यंत्रणा निवडणूक आयोगापासून पोलीस फोर्स पासून सगळं पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असताना तुम्ही आम्हालाच दोष देताय. तुम्ही तर खरं माध्यमांनी यांच्या विरोधात रान उठवलं पाहिजे की हे लोक तुमचे नेते घरातून बाहेर मतदार आमचे नेते घराबाहेर पडत नाहीत. सत्तेचा दुरुपयोग होतोय का सत्तेच्या माध्यमातून? थांबा डॉक्टर, मला उत्तर घेऊ द्या. नौटंकी आहे बघा. यांनी 3,000 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ असं जाहीर केलं होतं आमची सत्ता आली तर, आणि आता आम्ही जे 1,500 रुपये देतो त्याच्यावर यांचा आक्षेप घेतला. आणि यांची सत्ता असली तर हे म्हणणार होते आम्ही 3,000 रुपये लाडक्या बहिणीला देऊ. किती नौटंकी करायची हे खरं तर विरोधकांना कडनं शिकलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी काय तुम्ही 3,000ची घोषणा केली होती ना विद्याताई, तुम्ही 3,000ची घोषणा कोणी केली होती? तुम्ही नौटंकी म्हणून 3,000ची घोषणा काय बोलताय? ठीक आहे. रविकिरण सर शेवटची कमेंट. याचा परिणाम राजकीय सगळ्या याच्यावर काय दिसेल? राज्याच्या राजकारणावर अंतिम निर्णयाचा परिणाम काय दिसेल ह्या निवडणुकीतला? ही काही दिसणार नाही.
नाही 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 राज्याच्या याच्यामध्ये असं दिसेल की स्थानिक पातळीवरचं संघटन जे आहे ते संघटन एस्टॅब्लिश होईल, कारण या निवडणुकांचा उपयोग पुढच्या निवडणुकांमध्ये होतोच. पहिली गोष्ट, विधान परिषदेवर काही जागा निवडून आणण्यासाठी या नगरसेवकांचा उपयोग होतो. त्यात महायुतीला सरशी मिळेल. सर्वाधिक जागा त्यांच्या येतीलच, कारण भाजपच्या आधीच 100 जागा बिनविरोध आलेल्या आहेत आणि त्यांचे 3 नगराध्यक्ष बिनविरोध आलेले आहेत. हा फायदा स्थानिक पातळीवर होईल, शिवाय नेटवर्क मजबूत होईल. प्रश्न आहे शहरांची अवस्था सुधारेल की नाही. शहरांना उद्या काय मिळेल? आज शहरं प्रशासकांच्या नियंत्रणाखाली आहेत जवळपास 5 वर्ष झालं. त्यातनं नेमका काय फरक पडला हा लेखाजोखा मांडला पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि आता नव्याने निवडणूक झाल्यानंतर या शहरांमध्ये काही बदल होणार आहे का? यांना पैसे मिळणार आहेत का? कारण एक मुद्दा मी मांडतो, मला वाटतं वेळ कमी आपल्याकडे, की केंद्रीय वित्त आयोग जो असतो तो वित्त आयोग राज्य आणि केंद्र सरकारच्या उत्पन्नाचं विभाजन करून प्रत्येकाला किती निधी दिला पाहिजे याचं नियोजन करतं. तोच निधी, त्यातलाच निधी हा नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांना येतो. तो गेल्या 5 वर्षात किती आला ह्याच्यावर कुठलाही राजकीय पक्ष बोललेला नाही. माझ्या आणि माहितीप्रमाणे खूप मोठा निधी आपण अगदी गमावलेला खरं आहे आहे. सर. रविकिरण सर, हा जो मूळ मुद्दा तुम्ही मांडला ना, तो मुद्दा मी असा थेट टोलवतोय जनतेकडे, कारण आजची रात्र सगळ्यांना विचार करायला वेळ आहे.